नारायण नारायण। साक्षात स्वर्गलोकीचा जो राजा त्या देवेंद्राची आपण अर्धांगिनी आहात, तरीही आपण चिंतित का दिसत आहात? यांचं सध्या काय सुरू आहे काही कळत नाही। अस्वस्थ असतात, शून्यात विचार करत बसतात। अनेकदा स्वर्गलोक सोडून कुठे जातात ते? नारायण नारायण, हे आपल्या चिंतेचे कारण आहे। तर मुनिवर, पण आपण आज इथे कसे? मी आपल्याला भेटायला आलो आहे। मला भेटायला? पण या आधी मला भेटायला तुम्ही कधीच आला नव्हतात। पण ज्या अर्थी तुम्ही आला आहात त्या अर्थी नक्कीच महत्त्वाचं कारण असेल। होय देवी, एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे। पण एक सांगा, देवेंद्र इथे कुठे नाहीत ना? नाही। नारायण नारायण। देवी, काही वर्षांपूर्वी इथे एक अशुभ घटना घडली होती। तुमच्या एका तरुण कन्येला स्वतः देवेंद्रांनीच एका लहान बालिकेत रूपांतरित केले होते आणि नंतर तिचा वध करण्यास सेवकांना सांगितले होते। नारायण नारायण। देवी, तुम्ही रडू नका। तो दिवस कसा विसरेन मी? माझ्या कन्येचा वध माझ्या पतीने केला। आजही त्यांच्या या अपराधासाठी मी त्यांना क्षमा केलेली नाही। देवी, एक आनंदाची वार्ता आहे। काय मुनिवर, लवकर सांगा। तुमची कन्या जिवंत आहे। मुनिवर, खरंच? काय सांगता? माझी कन्या जिवंत आहे? कुठे आहे ती? मला भेटायचं आहे तिला। देवी देवी, शांत व्हा, काही करू नका। मी तुम्हाला तुमच्या कन्येविषयी सगळं सांगेन। पण देवेंद्रांनाही ही वार्ता कळली आहे आणि त्यांना पुन्हा तिचा वध करायचा आहे। नाही, मी असं होऊ देणार नाही। या आधी झालं ते झालं, पण आता असं होणार नाही। नारायण नारायण, पुढच्या भेटीत मी तुम्हाला तुमच्या कन्येविषयी सगळं सांगेन। मुनिवर, आता का नाही? ही ती योग्य वेळ नाही। आज्ञा असावी।